गुड मॉर्निंग सर्वांना. साऊला मी सकाळी औषधं देत होते. उलटीचं औषध असं आहे की त्या उलटीचं औषध देण्याआधी तिला दूध पाजून घ्यावं लागतं. औषध दिल्यानंतर 1 तास तिला काहीच द्यायचं नसतं. आणि व्हिडिओच्या सकाळच्या क्लिप माझ्याकडून रेकॉर्ड नाही झाल्या कारण की माझा ट्रायपॉड तुटलेला आहे आणि मला काम करताना मग व्हिडिओ काढता येत नाही. त्यामुळं सकाळी मी 4 चपाती बनवली होती. त्यानंतर साऊला नाचणी बनवली होती नाश्त्याला आणि त्यानंतर साऊला मी आंघोळ वगैरे घालून नाश्ता तिने केल्यानंतर तिला झोपी लावली होती. बराच वेळ झाला होता. मग आधी मी मशीन लावून घेतलं होतं घाई कारण की पावसाचं पण वातावरण झालं होतं. पटकन मशीन लावून घेतलं आणि तिला मस्त आंघोळ घालून झोपी लावली होती. त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला. चपात्या बनवल्या, बघू शकता. भज्याची आमटी बनवायची. इथं मी भजी घेतली आहे आणि इथं बघा कांदा, खोबरं, लसूणच्या 2-4 पाकळ्या, 4-5 मिरच्या, धणे आणि इकडं कोथिंबीर कापून घेतली आहे, स्वच्छ धुतलेली. कढीपत्ता पण धुवून घेतलेला आहे, बघू शकता. आता मी हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. इथं मी 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकल्यात, खोबरं, कांदा. इथं मी कढईमध्ये कढीपत्ता टाकला आहे. तेल गरम झालं आहे, बघू शकता. तेल गरम झालं आहे, त्यात मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर मी त्यात कढीपत्ता तडतड वाजतो त्यात थोडीशी हळद टाकली आहे. बघा किती लाल तिखट आहे. लाल तिखट मी घरी बनवलेली आहे. आणि जो मसाला मी बारीक करून घेतलेला आहे तो मी आता यात टाकून आहे. बघू शकता मस्तपैकी परततोय मसाला. इथं बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलंय. आपला मसाला मस्त तेलात परतलेला आहे. त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आणि त्यामध्ये मी आता ही जी कोथिंबीर आहे बारीक कापलेली ती टाकून देणार आहे. साऊ पण झोपेतून उठली आहे, तिला पण घ्यायचं आहे. खूप उशीर झाला स्वयंपाकाला म्हणून म्हटलं आधी भाजी टाकून घेऊ. त्यानंतर मी मीठ ॲड केलं आहे थोडंसं. घाई काहीच सुचत नाही.
इथं भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण भजी ॲड केलेली आहे, बघू शकता मस्तपैकी आपली भाजी तयार आहे. खाऊ हे मला किल्ली बघा, किल्ली जाम झाली काल. दिला ना कॅमेरा समोर येणार लाज वाटते म्हणून ती बघत नाही. हा ना गं बघली, कॅमेऱ्याकडे बघते आणि लगेच तोंड फिरून घेते. किल्ली काल काय झालं बाबड्या? मी आत्ता जेवण केलं आणि साऊला पण बनवायचं आहे दुपारचं तिचं वालं. आता कपडे वाळत घालून घेतले, पाऊस पण येतो थोडं, पण कपडे वाळत घालून घेऊ म्हणलं. परत वाळले पाहिजे, 2 वाजून गेले. तरी साऊ बघा कशी खेळते इकडं, तिला मी 3 तास उचलून तिकडं टाकते, परत इकडे येते पाऊस बघायला इकडं गॅलरीमध्ये. साऊ बाळा लागन बरं का पिल्ल्या. पुरी चाक काय करते? इथं मी साऊसाठी पाणी गरम करायला घेतलंय आणि त्यामध्ये मी तांदूळ स्वच्छ धुवून टाकणार आहे. हे बघा असे तांदूळ मी धुतलेत ऑलरेडी, फक्त पाणी याचं बदलणार आहे. आणखी एका पाण्याने धुवून घेणार आहे, कारण की बाळासाठी आपण जितकी स्वच्छता ठेवू ते तितकं चांगलंच असतं. इथं तांदूळ मस्त शिजलेला आहे. इथं तांदळाचं बघू शकता, इथं मी मिक्सरमध्ये घेतलेलं आहे तांदूळ, त्याचं पाणीच त्यात मी ॲड केलेलं आहे, मस्त बारीक करून घेणार आहे. इथं बघू शकता किती छान पुरी बनली आहे मस्त. इथं बघू शकता साऊची प्युरी तयार आहे. आज संध्याकाळी मस्त ऊन पडलं होतं, बघू शकता मस्त भारी ऊन पडलंय आज. काल दिवसभर पाऊस चालू होता, आज मस्त ऊन पडलंय. आणि आता 6 वाजलेत. मला आता कपडे काढायचे, वाळून गेलेत. निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, माझ्या पाडसाला अशी झोप का येत नाही. साऊला झोपी लावलं, त्यानंतर मी भांडे घासून घेतले
आणि बऱ्याच क्लिप ॲड करायच्या राहिल्यात, पण व्हिडिओ खूप झाले, मस्त झालेला आहे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.